तुमच्यापैकी कोणीच त्यांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न नाही केला? अहो तेव्हा मी घरात नव्हतो, मी ऑफिसला गेलो होतो आणि माझा भाऊ सुरेश तो इंटरव्ह्यूला गेला होता। हो, मी बाजारात गेले होते, घरी आले तेव्हा पाहिलं। हे दृश्य बघितल्यावर मी घाबरले, लगेच आईंकडे गेले आणि केशरला विचारलं, केशर काय केलंयस तू? हे आई 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 उठा ना। केशर काय केलंस तू? आईंना तुझा रक्त माझ्यावर होता ना, मग आईंना का मारलंस तू? बोल ना, शिगप्प काय तू? आई 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 उठा ना। आई म्हणजे तू रिसीवर मुद्दाम काढून ठेवलास? घरात कोणी याचा फायदा घेऊन तू आईंवर हल्ला केलास ना? मग मी लगेचच रमेशना फोन केला आणि घडलेलं सगळं कळवलं। हॅलो हॅलो रमेश, ऐका ना, केशरने आईंवर जीव घेणा हल्ला केलाय। हो, तुम्ही प्लीज लवकर या, आई बेशुद्ध पडल्यात। आईनं ढकलल्याचा जाब विचारला म्हणून मलाही ढकललं हिने। का केलंस तू असं? हा बोल ना, का मारलास त्यांना तू? आता का वाचा गेली तुझी? बोल ना। रंजनाने फोन केल्यावर मी डॉक्टरांना घेऊन घरी आलो आणि लगेच आईला हॉस्पिटलाइज केलं। हिने माणुसकी सोडली असली तरी आम्ही सोडलेली नाहीये आणि म्हणूनच आम्ही डॉक्टरांनाच काय आणखीन कोणालाही हिने जे आई बरोबर केलंय ते सांगितलं नाही। हो, म्हणून आम्ही पोलीस कंप्लेंटही केली नाही। एवढं सगळं होऊनही हिला जरा तरी पश्चाताप आहे का बघा? बघा अजूनही कशी बघते बघा जरा। एवढा कसला राग, एवढा कसला द्वेष तुझ्या मनात केशर? तू आईला का मारलंस? पण लक्षात ठेव केशर, मी माझ्या आईला काहीही होऊ देणार नाही। बरं करीन तिला, कितीही खर्च झाला तरी। आतापर्यंत खूप माणुसकी दाखवली तुला, पण आईनं काही झालं तर तुला कधीच माफ करणार नाही आम्ही। मॅडम, ही अशी का हसते? तुमच्या वागण्याचं मलाही आश्चर्य वाटतंय मनाली। हिने जेव्हा आईंवर हमला केला तेव्हा घरात कोणीच नव्हतं असं म्हणालात ना तुम्ही? हो हो, कोणीच नव्हतं। मग कदाचित तुम्हाला वाटतंय त्यापेक्षा काही वेगळा प्रकार घडलेला असू शकतो ना? या सगळ्यावर केशरचं काय म्हणणं? केशरने मला काहीही केलेलं नाहीये। ती त्यावेळेला घरातच नव्हती, देवळात गेली होती। रमेश ऑफिसला जातो असं म्हणाला, पण सुरेशला घेऊन लगेच परत आला। आणि आई, येऊ मी? चल। आई, रमेश, अरे तू कामावर गेला होतास ना, लगेच परत आलास? तू पण आलास? आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी आलोय आणि ते काम तुलाच करायचं आहे। असलं काम? हे बघ आई, केशरचं ह्या घरात राहणं आम्हाला कोणालाच पसंत नाहीये आणि रंजनाला तर ती फारच त्रास देते। रमेश,
अरे ती बहीण आहे तुमची. बहीण असली ना तरी तिला आमचं सुख बघवत नाही. आणि हे जे काही वाईट चाललंय ना आई, ते तिच्यामुळेच चाललंय. पण बाबांनी या घरावर तिचा हक्क ठेवलाय, त्यामुळे रिडेव्हलपमेंटच्या वेळेस तिची आम्हाला सही घ्यावीच लागणार. आणि म्हणून आम्ही तिला सहन करतोय. पण जर ती स्वतःच्या खोलीत गुपचूप पडून राहिली तरच आम्ही तिला या घरात राहून देऊ. पण तिची अरेरावी आणि लुडबुड आम्ही सहन करणार नाही. अरे काय बोलताय काय तुम्ही? आम्ही योग्य तेच बोलतोय. सुरेश, पेपर. कसंही करून या कागदावर केशरची सही घे. केशरचा या घरावर हक्क नाही? नाही, या कागदावर मी केशरची सही घेऊन तिची फसवणूक करणार नाही. तिचा हक्क मी हिरावू देणार नाही. तिचा हक्क तिला मिळालाच पाहिजे. तुला हे करावंच लागेल आई. नाही करणार. प्राण गेला तरी करणार नाही. आणि तुम्हालाही करू देणार नाही मी. सोड. नाही, मी तुला पेपर दिले ना. सोड. सोड मला. सोड. आई, आई आई आई, दादा, आई. सुरेश, दादा, दादा केशर. चल. माझ्यावर उपचार न करता मला किती लागले हे न बघता ते दोघेही निघून गेले. पण नंतर केशर आली. नंतर मी बेशुद्ध झाले. आईला लागल्यावर तिच्यावर उपचार करण्याची माणुसकी नाही तुमच्या. उलट केशरला अडकवण्यासाठी त्या गोष्टीचं भांडवल केलं तुम्ही. केशर, तू आज स्वतःवर का घेतलास? माझ्यावर तू हल्ला केलास तसं का सांगितलंस बाळा? कारण आई तुम्ही बेशुद्ध पडल्यानंतर केशरला याचा कॉल आला होता. केशर प्लीज आता तरी सगळं खरं सांग. कोणालाही घाबरू नको. प्लीज खरं सांग. सरांना तुम्ही व्याख्यानासाठी बोलवायला आलायत ना? हो. व्याख्यानाला तुमचे सर फुकट येणार नाहीत. निदान 5,000 रुपये मानधन द्यावं लागेल. मी देते पैसे, पण त्याआधी या पेपरवर सही कर. यात असं लिहिलंय की तू आमच्याकडून 20,000 रुपये कर्जाऊ घेतलेस आणि 1 वर्षात ते 12% व्याजाने परत करशील. ताई, अगं आपल्यामध्ये कसले व्याजाचे पैसे? काहीतरी गडबड आहे. फनफेअर मधल्या मिरर हाऊस मध्ये कसं माणसाची वेडी वाकडी तोंड दिसते, तसं खरं रूप नाही कळत आपल्याला. तसंच सीमा काकूंचं खरं रूप जाणून घेण्यासाठी काहीतरी निमित्त करून मला त्यांच्या घरी जायला हवं.